बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी समोर येते। किरीट सोमय्या यांनी मुंबई मनपा आयुक्तांना पत्र लिहिलंय। रस्त्यावर नमाज पठण बंद करण्याची मागणी करण्यात येते। मुंबईत रस्त्यावर नमाज पडायला देणं ही गंभीर समस्या आहे। रस्त्यावरील नमाज पठण ताबडतोब बंद करा अशी मागणी करण्यात आलेली आहे। तर भाविकांकडे भंडाऱ्याची सक्ती करू नये अन्यथा खंडणीचा प्रकार समजला जाणार असा इशारा जेजुरी पोलिसांनी दिलेला आहे। आणि जे आपण भाविक वर्ग आपल्याकडे येतोय, भाविक वर्गांना आपण कोणी सक्ती करू शकत नाही की तुम्ही भंडारा आमच्याकडनंच घ्या, अशी सक्ती करणं म्हणजे खंडणी माहीत आहे। तर आपण त्याला कोणाला सक्ती करू नका। ज्याला जिथून भांडारा घ्यायचा तर तिथून भांडारा घेऊ द्या। भांडारा घेतात तर चप्पल आमची काढायची, आम्ही आमची चप्पल फेकून देऊ। मागे जी घटना घडली ही फक्त चप्पल फेकून दिल्यामुळे घडली। त्यातले आम्ही आरोपी अटक केले, कोणाला हजर केले, पण त्याला जेव्हा प्रत्यक्ष वस्तुस्थिती विचारली तर अशी घटना ही चप्पल फेकण्यावरून गैरसमजूत झाली होती। आणि एक आता महत्त्वाची बातमी समोर येते। सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले। नगरसेवक नागेश भोसले यांनी खोटी सही केल्याचा आरोप आहे। काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे, तर हे सर्व दबावापोटी सुरू असल्याचा आरोप प्रणिती शिंदेंनी लगावलाय। निवडणूक स्थगित करा प्रणिती शिंदेंनी मागणी केलेली आहे। तर जिल्ह्यात काँग्रेसची परिस्थिती एवढी ढासळली की त्यांच्याकडे माणसंच नाहीत अशी घणाघाती टीका भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींनी केली आहे। तर काँग्रेसचा खोटारडेपणा दिसायला लागलाय, त्यामुळे त्यांचं नाटक सुरू असल्याचंही सचिन कल्याण शेट्टी म्हणाले। दोन्ही सया एकच आहेत। काल त्यांचं बोलणं झालं। आदित्य फत्तेपूरकरजींबरोबर ते गेले 25 वर्ष काम करतायत। लोकसभेत पण त्यांनी आमचं काम केलं होतं आणि आता दबावापोटी किडनॅप करून दबावाखाली आणून प्रचंड त्यांना एक प्रकारच्या धमक्या देऊन खोटा अफिडेव्हिट सादर करणं किती वेळ लागतो ह्याच्यामध्ये? 100% ह्याच्यामध्ये काय जर तुम्हाला तफावत जाणून आली तर ती निवडणूक स्थगित केली पाहिजे। बिनविरोध होऊ नका देऊ, कारण का हे व्हॅलिड आहे, हे दबावापोटी झालंय। 8-9 वार झाले त्यांच्या एकामुळे फरक पडतं काय? अख्ख्या जिल्ह्यातले गोळे केले तरी 4 नगरसेवक नाही त्यांच्याकडे, 4 सह्या। त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती एवढी ढासळलेली आहे, त्यांच्याकडे माणसंही नाही, सहकार्याला माणसं नाही। आता ही उद्विग्नता आहे त्यांची, त्यांचा खोटारडेपणा दिसायला लागलाय लोकांना, त्यामुळे हे असं त्यांचं नाटक सुरू आहे। तर मी कोणतीही सही केली नाही, माझी बोगस सही करण्यात आली असं स्पष्टीकरण खरं तर नगरसेवक नागेश भोसलेंनी दिलेलं आहे। या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचंही नागेश भोसले म्हणाले। मी पैसे घेणारा नाही, पैसे पुरवणारा माणूस असल्याचं नागेश भोसले यांनी सांगितलंय। मला काय म्हणायचं, मी मुळात काँग्रेस पक्षाचा नाहीच, मी आघाडीचा माणूस आहे। त्यामुळे माझ्यावर अधिकार कोणाचा चालत नाही। साहेब बोगस आहेत 100% आहे। ती मी आता पोलिटिशियनला एक तक्रार करणार आहे की बोगसवर काहीतरी कारवाई व्हावी। आम्ही सूचक नाही तर बोगसच आहे काय, आता कारवाई पोलिटिशियन जाऊन कारवाई करणार। त्यांचं मत त्यांनी मांडले। ॲक्च्युली मी कुणाला घाबरत नाही आणि मी पैसे कोणाची घेत नाही, मी पैसे पुरवतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।